नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आज आपण बघत आहोत महाडीबीटी पोर्टलवरती. आय थिंक आपला 5वा व्हिडिओ आहे. या पोर्टलवरती आपण माहिती बघणार आहोत शेतकरी योजनांची. हा पोर्टल ही ऑफिशियल साईट आहे याची. याच्यावरती गेल्यानंतर तुम्हाला शेतकरी योजना ह्या कॉलमवरती जायचं आहे. इथे गेल्यानंतर तुम्हाला टॉपला एक शेतकरी योजना हा मेनू दिसेल. याच्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आपण प्रधानमंत्री कृषी सिंचन, कृषी यांत्रिकीकरण, राष्ट्रीय अन्न सुरक्षा, बिरसा मुंडा यांच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहे. आता आपण बघणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वलंब योजना. याच्यावरती आपण पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वलंब योजना याच्या अंतर्गत तुम्ही बघू शकता सारांश जो देण्यात आलेला आहे. जमिनीतील ओलावा टिकून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून तसेच सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवण्याची डॉक्टर बाबासाहेब कृषी स्वलंब योजना ही अनुसूचित जाती नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने कृषी विभागामार्फत राबवण्यात येत आहे. मग लक्षात ठेवा, अनुसूचित जाती नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी विशेष म्हणजे आता अनुदान काय काय असेल, कशासाठी असेल. नवीन विहीरसाठी 2.5 लाख रुपये, जुन्या विहिरीच्या दुरुस्तीकरणासाठी 50,000 रुपये, इनवेल बोरिंगसाठी 20,000 रुपये, पंप संच घेण्यासाठी 20,000 रुपये, जोडणी आकार 10,000 रुपये, शेततळे प्लास्टिक अस्तरीकरण करण्यासाठी 1 लाख रुपये, सूक्ष्म सिंचन ठिबक योजनेसाठी 50,000 रुपये, तुषार योजनेसाठी 25,000 रुपये, PVC पाईपसाठी 30,000 रुपये, परसबागसाठी 500 रुपये बाबींवर अनुदान असेल. त्याच्यानंतर पात्रता लाभार्थी अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे. SC कॅटेगरीचं असणे आवश्यक आहे. त्याच्याकडे जातीचं प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. कुणीही त्याचा लाभ दुसरा घेऊ शकत नाही. त्याच्यानंतर जमिनीचा 7/12 नमुना नंबर असणे आवश्यक आहे. लाभार्थ्याचे 1.5 लाखाच्या वरती उत्पन्न नसावे. उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधनकारक असेल, म्हणजे इन्कम सर्टिफिकेट द्यावं लागेल याच्यासोबत. आणि जमीन अर्धा एकर ते 6 एकरपर्यंत असणे आवश्यक आहे. याचं सरळ आवश्यक नवीन विहिरीसाठी लागणारे हे इतके डॉक्युमेंट आहे, हे तुम्ही इथं बघू शकता. त्याच्यानंतर जुन्या विहिरीच्या दुरुस्तीकरणासाठी तहसीलदार साहेब यांच्याकडे मागील वर्षी उत्पन्न 1.5 लाखापेक्षा पर्यंत किंवा कमी असणे आवश्यक आहे. आणि हे बाकीचे डॉक्युमेंट तुम्ही चेक करा. आणि शेततळ्यासाठी अस्तरीकरण, वीज जोडणी आकार, पंप संच, सूक्ष्म सिंचन या बाबतीकरता तुम्हाला हे पूर्ण डॉक्युमेंट देणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारे आशा करतो की मित्रांनो तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वलंब योजनाची माहिती कळाली असेल. तर याच्यामध्ये सविस्तर माहिती तुम्ही इथं बघू शकता. तर चला मित्रांनो, आपण इथं थांबणार आहोत. जाण्या अगोदर माझं चॅनल शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.